नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस OTT 3 आजकाल प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेत आहे। शोला जवळपास 3 आठवडे पूर्ण झाले आहेत आणि घरामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याचे व्यक्तिमत्व समोर येऊ लागले आहे। आज जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा वीकेंड का वारमध्ये एका सदस्याला बाहेर काढले जाणार आहे। तिचं नाव समोर येत आहे ते म्हणजे वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित। अलीकडे शोचा होस्ट अनिल कपूरने चंद्रिकाचा चांगलाच क्लास लावला होता आणि सांगितले होते की तिच्या या घरात कोणत्याही समस्या नसतात। गेल्या 23 दिवसांपासून ती विक्टिम कार्ड खेळत आहे। चंद्रिकाच्या घरात भलेही तिचे स्वतःचे मुद्दे नसतील, परंतु घरात असे 6 स्पर्धक उपस्थित आहेत ज्यांच्या जोरावर सध्या संपूर्ण शो चालू आहे असे नक्की बोलू शकतो। चला जाणून घेऊया त्या स्पर्धकांची नावे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विश्वातील रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। पहिलं नाव आहे लव कटारिया। प्रसिद्ध युट्यूबर लव कटारिया जेव्हापासून घरात पोहोचला आहे तेव्हापासून त्याचा खेळ खूप मजबूत मानला जातो। एका आठवड्यानंतर त्याला बिग बॉसने आउटसाइडर बनवले होते। या ताकदीनंतर लवचं व्यक्तिमत्व खूप खुलून आलं आहे। तो घरात चांगला खेळ खेळत आहे। सोशल मीडियावरही त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे। त्याला घरचा मास्टर माइंडही म्हटले जात आहे। त्यानंतर आहे विशाल पांडे। युट्यूबर विशाल पांडे पहिल्या आठवड्यात थोडा कमजोर होता, पण पायल मलिकने कृतिकासाठी विशालची टिप्पणी उघड केल्यापासून विशाल प्रकाश झोतात आला आहे। जेव्हा अरमान मलिकने विशालला थप्पड मारली होती तेव्हा विशालला घरातील सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा स्पर्धक बनला। या घटनेनंतर चाहते विशालला खूप पाठिंबा देत आहे। विशालने लव सोबतची मैत्रीही चांगली जपली आहे। तिसरं नाव आहे सना मकबूल। जेव्हापासून अभिनेत्री सना मकबूलने बिग बॉस OTT 3 मध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून ती चर्चेत आली आहे। सोशल मीडियावर त्याची खूपच चर्चा होत आहे। तिच्या खेळाने सना प्रत्येक आठवड्यातच नव्हे तर प्रत्येक एपिसोडमध्ये पूर्ण प्रसिद्धी मिळवत आहे। शोचा होस्ट अनिल कपूर देखील वीकेंड का वारमध्ये सनाचे मुद्दे मांडतो। यानंतर युट्यूबर अरमान मलिक शो मध्ये येण्यापूर्वीच चर्चेत होता। पायल मलिक आणि कृतिका मलिक सोबत घरात आल्यापासून अरमान रोजच चर्चेत असतो। विशाल पांडेला थप्पड मारल्यानंतर त्याला शो मधून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती। अरमानचे व्यक्तिमत्व खूपच कुशलतेचे दिसत आहे। यानंतर आहे रणवीर शौरी। बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी हा बिग बॉसच्या घरात खूप स्थिर सदस्य असल्याचे सिद्ध झाले आहे। त्याच्या बोलण्यात आणि मुद्द्यांमध्ये खूप ताकद आहे। याशिवाय रणवीर अतिशय हुशारीने त्याच्या मनातील गोष्ट सर्वांसमोर शेअर करतो। त्याचा खेळ पाहता तो अगदी सहज टॉप 10 मध्ये पोहोचेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। यानंतर आहे शिवानी कुमारी। गावची मुलगी शिवानी कुमारी पहिल्या दिवसापासूनच घराघरात प्रसिद्धी मिळवत आहे। सुरुवातीला लोक तिच्या भाषेसाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल करत होते, पण आता तिला बाहेरून खूप पाठिंबा मिळत आहे। शिवानी घरात सर्वात लहान असण्याबरोबरच एंटरटेनर म्हणूनही काम करत आहे। तर या प्रकारे या 6 स्पर्धकांच्या उपस्थितीच्या जोरावर सध्या संपूर्ण शो सुरू आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही। तर मित्रांनो, बिग बॉस OTT 3 मधील तुमचा आवडता स्पर्धक कोण आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।